उद्धव ठाकरेंनी मतदानादिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेची होणार चौकशी। आशिष शेलार यांनी केली होती ठाकरेंच्या पत्रकार परिषदेबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार। काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर विशाल पाटलांची हजेरी। स्नेहभोजनात विशाल पाटलांसह विश्वजित कदम यांच्या उपस्थितीनं काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। अहमदनगरच्या प्रवरा नदीमध्ये एसडीआरएफची बोट बुडाली। 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू। एसडीआरएफच्या 3 जवानांसह 2 स्थानिकांचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगरमध्ये जेलमधून चालू होता गर्भपाताचा धंदा। मास्टरमाइंड सतीश सोनवणे जेलमधूनच चालवायचा गर्भपाताचा रॅकेट। पुण्यात हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाचा महत्त्वाचा निर्णय। अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास 50,000चा दंड, तर पब बारमध्ये येणाऱ्या मुलांचं वय तपासलं जाणार। राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर। 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजीची सक्ती नाही। आतापर्यंत 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजी विषय होता बंधनकारक। पुढील 4 दिवस पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगरमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। राज्यातील दुष्काळाच्या तीव्र झळांमुळे राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती। आयोगाने परवानगी दिल्यास दुष्काळावर उपाययोजना करता येणार। काँग्रेसचे करवीर मतदारसंघाचे आमदार पी.एन. पाटील यांचं निधन। वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। 3 दिवसांपासून पी.एन. पाटलांवर सुरू होते उपचार। पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बार, पब आणि वाईन शॉपवर नजर ठेवण्याची काँग्रेसची मागणी। नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना काँग्रेसचं निवेदन। घाटकोपर दुर्घटनेनंतर बीएमसीला जाग। होर्डिंगच्या धोरणासाठी नव्या समितीची स्थापना। बीएमसीच्या होर्डिंगबाबत धोरण ठरवण्यासाठी अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती। मेघा इंजिनिअरिंगला पुणे रिंग रोड आणि विरार अलिबाग कॉरिडॉरचं कंत्राट। निवडणूक रोखे खरेदीतील चर्चित कंपनी मेघा इंजिनिअरिंग। मुंबईमध्ये मालमत्ता कर भरण्यासाठी उरले फक्त 3 दिवस। त्यानंतर मुंबईकरांना प्रति महिना 2% दंड आकारला जाणार। सीईटीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार। निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची सीईटी सेलची माहिती। मुंबईवर पाणी कपातीचं संकट। 7ही धरणांमध्ये फक्त 10% पाणी साठा। प्रशासनाकडून आठवडाभरात फेर आढावा घेतला जाणार। पुण्यात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार, तर दंडाच्या रकमेतही वाढ करण्याचा पाणी पुरवठा विभागाचा प्रस्ताव। उल्हासनगरमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। भारताच्या मोबाईल गेमिंग मार्केटमध्ये वेगानं वाढ। 2023 या आर्थिक वर्षामध्ये गेमिंगमधून सोनी कंपनीला सर्वाधिक $26.4 अब्ज नफा। पश्चिम बंगालमध्ये 2010 नंतर सरकारनं दिलं 42 प्रवर्गांचं ओबीसी आरक्षण रद्द। कोलकाता हायकोर्टाचा मोठा निर्णय। आयपीएल 2024 एलिमिनेटर फेरीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू स्पर्धेतून आउट। राजस्थानचा आरसीबीवर दणदणीत विजय। क्वालिफाय राऊंडमध्ये हैदराबादशी गाठ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।